नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांसाठी. आज ई सारथीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. सर्वांसाठी मी हा एक नवीन व्हिडिओ इथे आणलेला आहे. सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बारकाईने लक्ष द्या प्लीज. बघा, आजचा टॉपिक आहे हाय पेइंग करिअरसाठी कोणत्या स्किल्स आवश्यक आहेत. ॲक्च्युली हा विषय तुमच्या हृदयातला विषय आहे. अत्यंत म्हणजे मार्मिक असा विषय आहे. ह्याच्यावरती प्रत्येक जण विचार करतो. आज कुठलाच विद्यार्थी असा नाही जो या विषयावरती विचार करत नाही. आणि म्हणूनच ई सारथीने अत्यंत सुंदर असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. याला शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब केलं जर नसेल चॅनल तर प्लीज करून घ्या आणि सगळीकडे शेअर करा, लाईकसुद्धा करा. हाय पेइंग करिअरसाठी कोणत्या स्किल्स आवश्यक आहेत. बघा, योग्य स्किल्स उज्ज्वल भविष्य म्हणजे यशस्वी करिअर. हा पाथ अगदी ठराविक आहे, फिक्स आहे आणि याशिवाय कुठलाही मार्ग नाही, उपलब्ध नाही. बघा, आज कसं असतं, थोडंसं अगोदर जर गेलो 2-1 दशकापूर्वी, 2-3 दशकांपूर्वी अशी अवस्था होती की मार्क्स बघितले जायचे, तुमचं गुणपत्रक चेक केलं जायचं, त्याच्यानुसार मग तुम्हाला पुढचं करिअर पाथ फिक्स व्हायचा. पण आज तसं नाही. आपलं गुणपत्रक, आपला रिझल्ट हा भरभरून मार्क्सने भरलेला आहे. 90+ तुमचे मार्क्स आहेत, सगळं आहे. पण म्हणून ही शाश्वती नाही, ही गॅरंटी नाही की तुम्हाला चांगला करिअर पाथ मिळेल. त्यासाठी पाहिजे स्किल्स. आता स्किल्स चेक केले जाणार आहेत तुमचे. तर त्यासाठी आपल्याला कुठले स्किल्स असावेत म्हणजे आपल्याला उच्च पदाची, जास्त पगाराची नोकरी मिळेल, हो की नाही? किंवा अजून काही नवीन संधी आपल्याला करिअरविषयी प्राप्त होतील, यासाठी त्या स्किल्स जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, हे स्किल्स का महत्त्वाचे आहेत अगोदर हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे की या स्किल्सची गरज काय आहे. बघू शकता इथे जॉब मार्केट स्पर्धात्मक झालेले आहे. जेवढं जॉब मार्केट जितकं काही उपलब्ध असेल, तुम्हाला जेवढं दिसतं बघा, जॉब ऑपॉर्च्युनिटीज एकतर कमी आहेत, अनएम्प्लॉयमेंटचा रेशो भरपूर आहे. अनएम्प्लॉयमेंटची जी विविध कारणं आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचं एक कारण असं सुद्धा आहे बघा की जॉब्स अवेलेबल आहेत, पण त्या जॉबसाठी योग्य स्किल असलेला वर्ग आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. कॉलेजेसमधून दरवर्षी भरपूर मुलं पास होतात, राईट. ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स वगैरे होऊन येतात, पण त्यांच्याकडे आवश्यक ते स्किल्स नसतात त्या कामसाठी, त्या जॉबसाठी. म्हणून बऱ्याचदा जॉब्समध्ये संख्या तर भरपूर आहे करणाऱ्यांची, पण त्यांच्यात स्किलच्या अभावी, स्किल नसल्यामुळं प्रत्येकाला काही जॉब मिळू शकत नाही. ते एक अनएम्प्लॉयमेंटचं रिझन आहे. तर त्यात बघा, जॉब मार्केट आता स्पर्धात्मक झालेलं आहे. आपण इथे बघू शकतो की स्पर्धात्मक झालेलं असल्यामुळं आपण प्रचंड अशा कट थ्रोट कॉम्पिटिशनला सामोरं जातोय, हे लक्षात घ्या. पण ही कट थ्रोट कॉम्पिटिशन जी आहे, तुमच्या अंगच्या स्किल्समुळे तुम्हाला अगदी इझिली जॉब मिळू शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, फक्त डिग्री पुरेशी नाही, स्किल्स तुमची खरी ओळख बनतात. स्किल्स जे असतात तेच तुमची खरी ओळख बनतात. तुमच्या अंगी ते स्किल असणं गरजेचं आहे. योग्य स्किल्समुळे चांगली नोकरी, उच्च पगार आणि परदेशी संधी मिळतात. बरोबर आहे. आज जी मुलं आपण बघतो, जी शिक्षण घेतात आणि परदेशात जाऊन सेटल होतात किंवा तिथे जाऊन उच्च पदाची नोकरी करतात वगैरे, त्यासाठी काय कारणीभूत असतं, तर नुसतं शिक्षण नाही, तर त्यासोबत त्यांनी घेतलेलं स्किल. बघा, घुमून फिरून विषय तिथंच येणार आहे, स्किल्सवरतीच येणार आहे. मग स्किल्स तुमची प्रॉडक्टिव्हिटी, कॉन्फिडन्स आणि व्हॅल्यू वाढवतात. आपल्याला या तीनही गोष्टींची, अत्यंत सुंदर शब्द आहेत, लक्षात ठेवा. प्रॉडक्टिव्हिटी, तुमच्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. तुमचा यूज जर त्या कंपनीला चांगला होत नसेल, कंपनी तुम्हाला पे का करेल? अगदी साधा सरळ प्रश्न आहे की नाही? त्यामुळे आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. त्यानंतर आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. कुठलंही काम करत असताना त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे परफेक्टली आपल्याला ज्ञात असल्या पाहिजेत आणि आपण काय केलं तर एकदम परफेक्टली चांगला रिझल्ट येणार हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास इथे मोलाची भूमिका बजावतो. आणि नंतर बघा, व्हॅल्यूज. तर कामासंबंधित ज्या काही गोष्टी असतात की नाही, व्हॅल्यू बेस्ड कामं म्हणजे क्वालिटीज वगैरे वगैरे आपल्या कामामध्ये, आपल्या वागण्यामध्ये वगैरे आपली पर्सनॅलिटी पण डेव्हलप ह्यानीच होत असते. व्हॅल्यूसुद्धा ज्या वाढतात तर आपल्या कामामुळे वाढत असतात. बरोबर आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी स्किल्सची आवश्यकता आहे. आता बघूया आपण कोर टेक्निकल स्किल्स.
आता हे कसं तुमच्या क्षेत्रानुसार असं त्यांनी म्हटलं, की जे क्षेत्र आपण निवडलं असेल किंवा ज्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे, त्यानुसार आपले कोर स्किल्स असतात बघा. तर हाय पेइंग करिअर्ससाठी तुमच्या फील्डमधील तज्ञता अत्यावश्यक आहे. जे कुठलं फील्ड तुम्ही निवडलेलं असेल, ज्या कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला जायचं असेल, तर त्या फील्डमध्ये हाय पेइंग करिअर जर तुम्हाला हवं असेल, तर त्यातली एक्सपर्टीज तुम्हाला त्यात तज्ञता मिळवणं गरजेचं आहे. म्हणजेच एक्सपर्टीज मिळवणं गरजेचं आहे. स्किल्स मिळवून तुम्ही एक्सपर्ट होऊ शकता. पहिलं बघा प्रोग्रामिंग. आता यात सुद्धा जबरदस्त स्किल्सची गरज आहे, है की नाही? ही नावं तुम्हाला माहिती असतील. पायथॉन, जावा, SQL, जावास्क्रिप्ट ह्याबद्दल विशेष सांगण्याची गरज नाही. प्रोग्रामिंगचे हे सगळे टूल्स, या सगळ्या क्षेत्र तुम्हाला प्रोग्रामिंगशी रिलेटेड आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि यामध्ये स्किल्स आवश्यक आहेत. त्यानंतर डेटा ॲनालिटिक्स या क्षेत्रात सुद्धा भरपूर वाव आहे, संधी भरपूर आहे. पण जॉब जर मिळवायचा असेल या डेटा ॲनालिटिक्स म्हणून, तर तुम्हाला एक्सेल, पॉवर BI, SQL, वगैरे या सगळ्या गोष्टींची सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा क्लाउड टेक्नॉलॉजी, त्यामध्ये AWS, Google क्लाउड वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं ज्ञात आहेत. तुम्ही ऐकलंय ह्या सगळ्या गोष्टी ची माहिती तुम्हाला जरूर आहे, पण वरवर जर असेल तर ती सखोल मिळवण्यावरती प्रयत्न करा. नंतर बघा सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आज होऊन म्हणजे आज सगळ्यात महत्त्वाचा विषय झालेला आहे सायबर सिक्युरिटी. गव्हर्नमेंटचे सगळे वेगवेगळे डॉक्युमेंट्स वगैरे असतात की नाही, त्यासाठी थ्रेड्स तयार होत आहेत वगैरे, कारण हॅकर्सची संख्या वाढलेली आहे आणि विविध एका देशातून लांब दुसऱ्या देशामध्ये सुद्धा हॅकर्स हॅकिंगचे कामं करू शकतात. तर सायबर सिक्युरिटी एकंदरीत काय झाली आहे, धोक्यात आलेली आहे आणि त्यासाठी स्किल्ड लोकांची प्रचंड गरज आहे. त्यात बघा नेटवर्क सिक्युरिटी आहे, एथिकल हॅकिंग आहे. हा सगळा प्रकार जर तुम्ही शिकलेला असाल तर तुम्हाला सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जबरदस्त जॉब अपॉर्च्युनिटीज तुमचं वेट करत आहे. नंतर बघा डिझायनिंग, हे सुद्धा एक जबरदस्त ब्लूमिंग होणारं क्षेत्र आहे, अजून वाढतंच आहे. UI UX, ग्राफिक्स डिझाईन, फिग्मा वगैरे या गोष्टींशी संबंधित जे काही डिटेल नॉलेज तुम्ही जर मिळवलं तर तुम्हाला या क्षेत्रात सुद्धा भरपूर वाव आहे. राईट, पुढे जाऊया. सॉफ्ट स्किल्स प्रत्येक करिअरसाठी अत्यावश्यक आहे. सॉफ्ट स्किल्स आणि सॉफ्ट स्किल बघा, तुम्हाला फरक इथे सूक्ष्म फरक कळेल. बघा कम्युनिकेशन स्किल, स्पष्ट बोलणे, ऐकणे, प्रभावीपणे संवाद साधणे वगैरे हे आवश्यक आहे. याला आपण कम्युनिकेशन स्किल असं म्हणतो, संभाषण कौशल्य. मग टीमवर्क, तुम्ही एकट्याने काम करणं महत्त्वाचं नाही आहे. ज्या ऑफिसमध्ये, ज्या कंपनीमध्ये तुम्ही काय करता तिथे काम करत असाल, तिथे तुम्हाला टीम सोबत काम करण्याची प्रचंड गरज असते आणि टीमसोबत काम करत असताना आपल्या अंगी सगळ्यांना सहकार्याची भूमिका घेऊन काम करणं गरजेचं असतं. सगळ्यांसोबत काम करणं गरजेचं असतं, कारण टीमने केलेलं काम आणि इंडिव्हिज्युअली केलेलं काम याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक असतो. मग आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, समस्येचं विश्लेषण करून योग्य उपाय शोधणे. बरोबर आहे, हे तर आपल्याला स्किल असायलाच पाहिजे. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन कळालं पाहिजे. कुठल्या कामासाठी किती वेळ द्यावा, कुठलं काम महत्त्वाचं आहे, प्रायोरिटीज आपल्याला ठरवता आल्या पाहिजे. त्यानंतर त्यालाच आपण प्राधान्यक्रम असं म्हणतो. नंतर लर्निंग माइंडसेट असावा, नवीन नवीन गोष्टी सतत शिकण्याची तुमची वृत्ती असावी, ज्याला आपण म्हणजे नवीन ज्या काही गोष्टी शिकायच्या असतात सतत ना, तर त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. त्याला लर्निंग माइंडसेट असं म्हणायचं. तर ह्या सॉफ्ट स्किल्सच्या गोष्टी आहेत, या सुद्धा यातली एकही गोष्ट मायनस करून चालत नाही. तर बघा पुढे जाऊया. भविष्य घडवणाऱ्या स्किल्स, तुमचं भविष्य घडवू शकतील अशा काही स्किल्सबद्दल बघूया. तर फ्युचर रेडी स्किल्स ज्याला आपण म्हणूया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. भविष्यामध्ये, या भविष्य कशाला आतापासूनच सुरू झाली, प्रेझेंट मोमेंटपासून, याच काळापासून AI ची जबरदस्त नांदी आपल्याला दिसून येते की प्रत्येक क्षेत्रामध्ये AI चा धुमाकूळ होणार आहे. तर AI ज्याला येत आहे तो खूप वरती, AI ज्याला येत नाही तो निरक्षर. पूर्वी लिहिता वाचता न येणाऱ्या व्यक्तीला आपण इलिटरेट म्हणायचो, निरक्षर म्हणायचो. आता AIचं नॉलेज ज्याला नसणार आहे तो इलिटरेट म्हणजे निरक्षर होणार आहे आणि अशा व्यक्तीला जॉब अपॉर्च्युनिटीज अजिबात नाहीत. तर लक्षात ठेवा, डेटा लिटरसी म्हणजे डेटा संबंधित सगळं आपल्याला कळणं गरजेचं आहे. डेटा समजणं, विश्लेषण करणं, त्यावर निर्णय घेणं, या सगळ्या गोष्टी डेटा लिटरसीमध्ये येतात. मग डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया वगैरे तुम्हाला माहिती आहे, हे सगळं तुम्ही बघतात.
तुम्ही हाताळता सुद्धा, पण आपण वरवर करत असतो. या गोष्टीमध्ये डिटेल नॉलेज मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. मग उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये उद्योजकता, हा एक विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. स्वतंत्र विचार, स्वतंत्र काहीतरी विचार करणं, रिस्क घेण्याची तयारी करणं आणि बिझनेसची समज असणं, याला म्हणायचं उद्योजकतेचे गुणधर्म. ते आपल्यामध्ये असावेत. यासाठी भरपूर वाचन करायचं, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घ्यायची, वेगवेगळे बिझनेस कसे चालतात त्याची आपण वारंवार पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. ही स्किल्स तुम्हाला भविष्यात कोणत्याही बदलासाठी तयार ठेवतील. अत्यंत महत्त्वाचं हे वाक्य आहे. प्लीज लक्षात ठेवा. कुठलाही बदल जर तुम्हाला हवा असेल, तुमच्या आयुष्यामध्ये जर बदल करायचा असेल, तर या स्किल्सना तुम्ही बारकाईनं शिकणं गरजेचं आहे. अशा सगळ्या गोष्टी शिकल्याच्या नंतर बघा, तुमचा ग्राफ हा यशाचा सतत वाढत जाणार आहे. बघा आता स्किल्स कशा विकसित कराल, ॲक्शन प्लॅन बघा. सगळ्यात अगोदर शिका. ऑनलाईन कोर्स, पुस्तके, विश्वसनीय स्रोत, याद्वारे शिका. म्हणजे जे काही ऑथेंटिक सोर्सेस असतात इन्फॉर्मेशनच्या, त्याच वेबसाईटना वगैरे व्हिजिट करा. म्हणजे तुम्हाला शिकायला मिळेल, परफेक्ट मिळेल. त्यानंतर प्रॅक्टिस करा. दररोज थोडी प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवते. प्रोजेक्ट्स करा, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्सवर काम करा आणि पोर्टफोलिओ तयार करा. मजबूत पोर्टफोलिओ तुमचा असला पाहिजे प्रोजेक्ट संबंधित. नेटवर्किंग करा. लिंक्डइन आहे, एडिट्स आहे, ग्रुप्समधून योग्य लोकांशी कनेक्ट राहा आणि सतत सुधारणा करा. त्यानंतर बघा फीडबॅक घ्या, त्यामध्ये स्वतःचे विश्लेषण करा आणि सतत अपग्रेड होत राहा, नवीन नवीन नॉलेज मिळवत राहा. हे सगळं जर तुम्ही केलं तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो या स्किल्सच्या वापराने तुमच्यापैकी कुणीही फेल तर होणार नाहीच, पण यशस्वीतेचे उच्चांक गाठतील. धन्यवाद.